आज टुर्नामेंटच्या तिसऱ्या दिवशी आमची सायपर सिटी नशिबानं साथ नाही दिल्यामुळे डायरेक्ट टुर्नामेंटच्या बाहेर चालली गेली. हाय गाईज, व्हॉट्सअप, जय श्रीराम. मी तुमचा लाडका हर्षल वराडे. सकाळी क्लासरूम मध्ये तोंड न दाखवता डायरेक्ट ग्राउंड वर पदार्पण केले. क्रिस गेलचा जर्सी नंबर घालून आमच्या टीमचा हार्ड हिटर आज क्रिस गेलचाच रेकॉर्ड तोडणार आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं या पोरानं तोंड लपवसारखं असं काय काम केलं असं कमेंट करून नक्की सांगा मला. मी आणि रोहित सगळ्या सर्टिफिकेट वर आता सरांची सिग्नेचर घेऊन ठेवू लागलो. कसं आहे, नंतर कोणा सर्टिफिकेट नको कमी पडायला. डीजे आलोकला डीजे वाजून या पोरांना शिकवले बरं का. याला आम्ही स्पेशली युगांडावरून बोलवलेलं आहे. आज आमच्या सायपर सी टीमची मॅच होती. लगेच टॉस झाला आणि समोरच्या कॅप्टनना टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. या कारणला आमच्या टीम मध्ये बॅटिंगच भेटली. त्यासाठी तो रागा डायरेक्ट आता अंपायरिंग करायला चालला. मॅचला चांगली स्टार्ट देण्यासाठी आमचे दोन ओपनर बॅट्समन ग्राउंडवर उतरले, पण दुर्दैवानं आमची टीम ती मॅच हारली आणि डायरेक्ट टुर्नामेंटच्या बाहेर चालली गेली. नंतरची मॅच पाहता पाहता मी बाउंड्रीवर उभं राहून फोर्थ अंपायरचं काम बी करू लागलोय बरं का. 4 ऐवजी 6 आणि 6 ऐवजी 4 नको द्यायला. बाकी काही म्हणा राव, पण आमच्या कमेंटेटरनं आमचं सगळं ग्राउंड गाजून ठेवलंय बरं का. त्यांनी एवढी भारी कमेंट्री केली की मनापासून धन्यवाद माझा त्यांना. कमेंट्री करता करता आमच्या माईकचे सेल संपून गेलो, त्यासाठी आम्ही सेल आणायला चाललो होतो. बरं, मी काय म्हणतो, तुम्ही आतापर्यंत आयडियल फॉलो नसेल केलेलं तर करून टाका लवकर. चला भेटतो आता तुम्हाला नंतरच्या व्लॉग मध्ये.